मित्रांनो, लपंडाव या मालिकेत वेगळंच एक वळण येणार आहे. कान्हाच्या प्लॅनप्रमाणे तेजस्विनी मनस्विनी तर झाली आहे, पण सगळं आता यांनाच कन्फ्युजन होत आहे. कान्हाला, माला, अपर्णाला, सगळ्यांना. आणि माझा तर तेजस्विनीवर विश्वासच बसत नाहीये. तर दुसरीकडे जी खरी सरकार आहे ते सखीने पाठवल्या खोट्या प्रीतम धर्माधिकारीच्या जीवावर उडतीये. म्हणजे मनस्विनीला जेव्हा सत्य कळेल तेव्हा ती चांगलीच तोंडावर आपटणार आहे. तर मित्रांनो, काल रविवार असल्यामुळे लपंडाव या मालिकेचा काल भाग टेलिकास्ट झाला नाही, पण आज भाग आलाय. मनस्विनी सखीला तिचं रक्त देणार आहे आणि ती तिची गाडीची चावी विसरते. मनस्विनी त्यानंतर परत येते तेव्हा ती सखीला ऑलमोस्ट पकडते. तर बघूया मित्रांनो, सखी पकडल्या जाणार का? तर आपला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि जे चॅनलवर नवीन असतील त्यांनी मालिकेच्या लेटेस्ट अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेली बेल नोटिफिकेशन ऑन करा. तर मित्रांनो, सुरू करूया आजच्या भागाला. आज 20 जुलै आणि एपिसोडच्या सुरुवातीलाच त्यांनी दाखवलंय की कान्हा आता तेजस्विनीला म्हणत असतो की तुम्ही मला कानाखाली मारा. तर आता तेजस्विनी नाही म्हणत असते, ती म्हणत असते मी असं कसं करू. त्यावर आता कान्हा म्हणतो, तुमच्यासोबत जे काही झालं ते सगळं आठवा. त्या आंधळ्या कोठडीत तुम्ही किती वर्ष घालवलीत, किती त्रास सहन केलेत, तुमचे किती हाल झालेत, तुमचा नवरा मेला, तुमची मुलगी तुमच्यापासून दुरावली, हे सगळं त्या मनस्विनीमुळे झालंय. आता तेजस्विनी सगळं आठवते की ही जी मनस्विनी आहे ती कसं त्रास द्यायची, तेजस्विनीला बांधून ठेवायची, कित्येक दिवस उपाशी ठेवायची, तिला धमक्या द्यायची आणि सखीला जीवाने मारणार याची भीती दाखवायची नेहमीच. त्यानंतर तिला दरीतून ढकलून पण दिलं होतं. आता बघा मित्रांनो काय होतं, हे सगळं आता तेजस्विनी आठवते आणि कान्हाला म्हणते शट अप. आता कान्हा पण दचकतो बरं का, आणि आता तेजस्विनी म्हणते मा सुद्धा आता म्हणजे उभ्या होऊन उठतात आणि बघतच राहतात. तर आता तेजस्विनी फुल फॉर्ममध्ये येते आणि हे थोडं हजम नाही होत, पण तेजस्विनी कान्हाला म्हणते आता एकदम बडाबड ती ॲक्टिंग करते आणि म्हणते माझ्यावर आवाज चढवायचा नाही, तुझी हिम्मतच कशी झाली, विसरलास मी सरकार आहे. आणि तुला काय वाटलं मला हरवलं? मला हरवणारा, रादर सरकारला हरवणारा अजून जन्माला यायचं आहे, आणि जो जन्माला आलाय ना असा त्याला मी मृत्यूच्या दारापर्यंत पोहोचवलंय, तसं तुझ्या बापाला पोहोचवलं. आता हे ऐकून माना आणि अपर्णाला खूपच त्रास होत असतो आणि कान्हा सुद्धा आता हपचपच होतो. तेजस्विनी म्हणते तुझ्या बापाला संपवलं, तुझी फॅमिली उद्ध्वस्त केली आणि तुला सुद्धा आता त्याच्याकडे पाठवेल, कळलं का? कबीर देवदत्त किर्लोस्कर. आणि बघा मित्रांनो, कान्हा आता खुश होतो आणि म्हणतो तुम्ही. तितक्यात काय होतं, तेजस्विनी सनकन कानाखाली वाजवते कान्हाच्या. कान्हा तर एकदम आश्चर्याने बघतो तेजस्विनीकडे. तेजस्विनीने भारी ॲक्टिंग केली आहे, पण एकाच टेकमध्ये इतकं खतरनाक ॲक्टिंग हे थोडं हजमणे झालं. असो, इथे आता सीन शिफ्ट होतो आणि सखी किरणला विचारते सांग किरण, मी तुला काय विचारतेय? खरंच कान्हा मीटिंगला गेलाय. किरण आता त्याच्या मित्राला वाचवायला खोटं सांगतो, पण आता तोच फसणार आहे. किरण म्हणतो तू असं का विचारतेस पण? तर आता सखी म्हणते किरण, गेले कितीतरी दिवस कबीर ऑफिसला येतच नाहीये आणि तू मला सांगतोयस की तू आता अर्ध्या तासाआधीच मीटिंगला गेला, कसं शक्य आहे? तू माझ्याशी खोटं का बोलतोयस? किरण आता सखीकडे बघतो. सखी तिचा राग शांत करते आणि म्हणते ओके फाईन, मी तुला शेवटचं विचारतेय, मला प्लीज सांग, मला खरं सांग, कुठे आहे कबीर? आता किरण म्हणतो अगं सखी, मला खरंच नाही माहिती, जान्हवी शपथ. सखी म्हणते मग तो मीटिंगला गेला असं का म्हणालास मगाशी? किरण म्हणतो अगं तू अचानक समोर आलीस आणि प्रश्न विचारला, काय उत्तर द्यावं ना मला कळतच नव्हतं. सखी मध्ये ठीक आहे, कबीर नक्कीच माझ्यापासून काहीतरी लपवतोय, हरकत नाहीये, मी सुद्धा ते शोधून काढेल. आणि बघा मित्रांनो, इथे आता सीन शिफ्ट होतो आणि मा खूपच ट्रिगर होतात तेजस्विनीच्या ॲक्टिंगमुळे. आणि मा म्हणतात आता तेजस्विनीला, नीच बाई, तुझी हिम्मतच कशी झाली माझ्या नातवावर हात उचलण्याची? तर काय होतं, तेजस्विनी आता अशी बाजूला जाते आणि ती भीते. कान्हा मध्ये येतो आणि म्हणतो काय करताय मा? कान्हा आता माचा हात धरतो. तर मा म्हणतात तू आधी बाजूला हो, तुला माहिती नाहीये ही बाई तेजस्विनी नाहीये, ही मनस्विनी आहे, मी हिला चांगलंच ओळखते. अरे ही बाई आपल्या डोळ्यात एकीने धूळफेक करतेय. ही बाई जशी आधी तेजस्विनी बनून वावरत होती ना, तशीच ही आता परत आली आहे. तेजस्विनी म्हणते नाही मा, मी खरंच तेजस्विनी आहे मी. आता मा म्हणतात माझा तुझ्यावर अजिबात विश्वास नाहीये,
आता तेजस्विनी रडायलाच लागते आणि म्हणते मा मी मनस्विनी नाहीये, मी तेजस्विनी आहे. आता अपर्णा अशी सांत्वना द्यायला जाते तेजस्विनी जवळ. तर आता मा म्हणतात अपर्णा तू बाजूला हो, कसं कळत नाही तुला? अगं हिने तुझ्या नवऱ्याला मारले. कान्हा म्हणतो मा काय करताय तुम्ही, का सतत विसरताय? त्या तेजस्विनी कामात आहे, त्या मनस्विनी नाही आहे हो. म्हणजे मित्रांनो आता सुरुवातीलाच इतका गोंधळच झालाय तर पुढे पुढे कायच होईल. असो आता मा म्हणतात अरे तूच नीट नाही ओळखलं हिला, मी ओळखते ना, ही मनस्विनीच आहे. अरे ती तेजस्विनी तिच्यात एवढी धमक आहे का? आणि आता हिने जे काही केलंय ना ते फक्त ती मनस्विनीच करू शकते. मा म्हणतात आता कान्हाला कबीर अरे तिला ओळख, ही आपल्याशी लपंडाव खेळतेय. आता तेजस्विनी परत परत सांगते मांना आणि म्हणते मा मी खरंच तेजस्विनी आहे, मी मनस्विनी नाही आहे. आणि त्यानंतर तेजस्विनी अपर्णाला म्हणते अगं अपर्णा गेली 12 वर्ष त्या मनस्विनीने मला अंधाऱ्या खोलीत डांबून ठेवलं होतं. फक्त तीच यायची मला भेटायला, त्यामुळे ती कशी बोलेल, कशी वागेल आणि ती कसा विचार करेल हे मी खूप जवळून बघितलंय मा. हो इतक्या वर्षात मी फक्त तिलाच भेटले, त्यामुळे मला माहिती आहे मी हे सगळं आठवण्याचा प्रयत्न करत होते. आणि आता तेजस्विनी म्हणते मा मी माझ्या सखीची शपथ घेऊन सांगते मी तेजस्विनी आहे, मी मनस्विनी नाही आहे हो. पण मानचा विश्वासच बसत नाही, त्या त्यांचं तोंड दुसरीकडे फिरवून घेतात. आणि त्यानंतर आता तेजस्विनी अपर्णाला म्हणते अपर्णा अगं मी तेजस्विनी आहे. अपर्णाचा विश्वास बसत असतो. आणि बघा मित्रांनो इथे आता सीन शिफ्ट होतो. सखी आता डबा घेऊन घरी जात असते आणि बघा काय होतं, किरण आता लगेच फोन करतो कबीरला आणि सखी आता पटकन परत येते आणि म्हणते कबीरला फोन लावतोयस? फोन ठेवतो. किरण आता फोन ठेवतो आणि म्हणतो तसं नाही आहे ग. तर आता सखी किरणला सांगून जाते आणि त्याला म्हणते किरण प्लीज मी इथे आली होती आणि आपल्यात जे काही बोलणं झालं त्यातलं काहीच कान्हाला सांगू नको. आपल्यात काहीच बोलणं झालं नाहीये ओके? किरण म्हणतो ओके ओके नाही सांगणार. पण सखीला शंका येतेच की हे दोघं तर बेस्ट फ्रेंड आहे, तर किरण सांगू शकतो, त्याच्या मित्राची मदत तो करू शकतो. तर सखी जाताना किरणकडून शपथ घेऊन जाते. त्याला म्हणते तू जान्हवीची शपथ घाल, तू त्याला सांगणार नाही ना? तर किरण म्हणतो अगं तिला का ओळखतेस यामध्ये? तर सखी म्हणते मगाशी तूच घेतली होती तिची शपथ. किरण त्यानंतर म्हणतो ठीक आहे जान्हवीची शपथ मी त्याला काहीच नाही सांगणार. आता सखी तिथून निघून जाते आणि इथे आता परत सीन शिफ्ट होतो. आता तेजस्विनी कान्हाकडे बघते आणि म्हणते मी तुला मारलं. आणि तेजस्विनी कान्हाच्या पाया पडायला जाते आणि म्हणते मला माफ कर. कान्हा म्हणतो काय करताय? कान्हा आता तेजस्विनीला असं वर उचलतो आणि म्हणतो मी स्वतःच सांगितलं ना तुम्हाला हे सगळं करायला, आणि ज्या पद्धतीने तुम्ही हे सगळं केलंय ना क्षणभर मला सुद्धा भीती वाटली होती. हां कान्हा आता नॉर्मल करायचा प्रयत्न करतो सगळं आणि स्माईल करतो, कारण तेजस्विनी खूप घाबरली असते. कान्हा म्हणतो खरंच खूप कमाल नाटक केलंय तुम्ही. हे नाटक जरी असलं तरी त्या मनस्विनीची भूमिका अगदी कमाल केली तुम्ही. आणि रिझल्ट बघा, आता माना सुद्धा विश्वास नाही होत आहे, त्यांचा तुमच्यावर विश्वासच नाही बसत आहे. याचाच अर्थ तुम्ही मनस्विनीची भूमिका उत्तम साकारताय. आता काय होतं, तेजस्विनी थोडी शांत होते पण मा त्यांची छडी आपटतच तिथून निघून जातात. आता तेजस्विनी अपर्णाला म्हणते अपर्णा तुझा तरी विश्वास आहे ना माझ्यावर? तर अपर्णा तेजस्विनीचा हात तिच्या हाती घेते आणि तिची मान डोलावते आणि म्हणते हो. आणि आता तेजस्विनी आपल्या हिला म्हणते अपर्णाला आता मला हे सगळं बदलायचंय, मला हे सगळं चेंज करायचंय. कान्हा म्हणतो नाही नाही एक मिनिट, तुम्ही आता कपडे मेकअप वगैरे काहीच चेंज करू नका, तुम्ही आता आहात तशाच राहा. तेजस्विनी म्हणते अरे कान्हा पण मला असं घुटमळल्यासारखं होतंय. कान्हा म्हणतो नाही नाही तुम्हाला या सगळ्याची सवय व्हायला हवी आहे, त्यामुळे तुम्ही जी भूमिका साकारताय त्या भूमिकेतच राहा. प्लीज माझं ऐका, तुम्हाला त्याचा खूप फायदा होणार आहे. आता कान्हा असं म्हणतोय, इतकी रिक्वेस्ट करतोय, म्हणून आता तेजस्विनी त्याचं ऐकते आणि म्हणते ठीक आहे. आता तेजस्विनी थोडी बाजूला येते आणि जरा काहीतरी विचार करते. मित्रांनो माझ्या डोक्यात एक गोष्ट आली होती, मी तुम्हाला समोर सांगते ते. हां आता ऐका. आता काय होतं, रात्रीची वेळ होते, सगळे जेवायला बसले असतात आणि गौतम विचारतो सखीला काय ग सखी कबीर नाही आला अजून? सखी म्हणते येईल असतो इतक्यात. आणि तितक्यात आता कान्हा येतो आणि सगळ्यांना हॅलो असं म्हणतो. गौतम म्हणतो बापरे तुला 100 वर्ष आयुष्य आहे, आत्ताच तुझा विषय काढला होता, ये बस जेवायला. पण आता परशू काका आणि मीनाक्षी काकू उभे असतात, बाकी सगळे जेवायला बसले असतात
आता सखीला सगळं माहिती असतं ना. सखी कान्हाला म्हणते, काय मग कशी झाली तुझी मीटिंग? काय तुझी खूप महत्वाची मीटिंग होती ना. आता ही जी मनस्विनी आहे ती जेवत असते मस्त आणि यांचं बोलणं ऐकत असते. कान्हा म्हणतो, मीटिंग? आता याने स्वतःनेच सांगितलंय खोटं आणि हाच विसरला. कान्हा म्हणतो, अरे हो हो, मीटिंग. हां, चांगली झाली मीटिंग. काय झालं ना, एक मीटिंग संपली आणि लगेच दुसरी मीटिंग सुरू झाली. कान्हा आता सगळ्यांना सांगत असतो असं. आणि कान्हा म्हणतो, खूप मीटिंग होत्या, अक्षरशः खायला सुद्धा वेळ नाही. हल्ली खूप व्याप वाढलाय हा ऑफिसमध्ये पण. आता सगळ्यांना माहिती होतं घरच्यांना की सखी टिफिन घेऊन जात आहे कान्हासाठी, पण कोणीच इथे काहीच बोललं नाही. सखी, तुझी तर भेट झाली होती. असो, आता काय होतं, कान्हा आता टॉपिक चेंज करतो आणि परशू आणि मीनाक्षीला म्हणतो, तुम्ही असे उभे का आहात, बसा. तर परशू आणि मीनाक्षी घाबरतात या मनस्विनीला आणि म्हणतात, नको नको. कान्हा म्हणतो, बसा, डायनिंग टेबलवर बसा जेवायला. तर ही मनस्विनी जी आहे ना ती कान्हाला म्हणते, त्यांनी कधी बसायचं नाही आणि कुठे बसायचं, जेवायचं की नाही ते मी ठरवणार. यांना ऑर्डर्स मी देते, कळलं का? कान्हा म्हणतो, अच्छा, ते कसं आहे ना, आता दिवस बदललेत. हां, तू सोडत असशील ऑर्डर्स, पण मी रिक्वेस्ट करतो. कान्हा आता परत म्हणतो परशू आणि मीनाक्षीला, काकू प्लीज बसा. कान्हा खूप चांगल्या टोनमध्ये शांतपणे म्हणतो, रिक्वेस्ट करत. तर ही मनस्विनी मज्जाच बघत असते. परशू आणि मीनाक्षी तसं जेवायला बसतात आणि ही मनस्विनी अशी परशू आणि मीनाक्षीकडे अशी बघतच राहते. कान्हा म्हणतो, काय झालं? ओह, सवय नसेल ना हे सगळं बघायची. होईल, हळूहळू सवय होईलच. तर आता काय होतं बघा मित्रांनो, खूप हसं येणार आहे. आता ही मनस्विनी कान्हाला म्हणते, खूप मन लावून काम करतोयस, कुठे पोचायचंय? कान्हा म्हणतो, विजयाच्या दिशेने, त्या दिशेने जायचंय मला आणि मला जिंकायचंय. कान्हाचा कॉन्फिडन्स आणखीच वाढला असतो आता. खरी तेजस्विनी भेटली आहे ना त्यामुळे. तर आता कान्हा म्हणतो या मनस्विनीला, तू काय ग घरी बसून ऑर्डर सोडत असते दिवसभर, काम कर जरा काम. त्यावर आता ही जी मनस्विनी आहे ती कान्हाला म्हणते, तू करतोयस ना काम, कर ना मग, छानच आहे. माझ्या कामात ढवळाढवळ करू नकोस, माझं तर उत्तम सुरू आहे. सो माइंड युअर ओन बिझनेस. आणि आता बघा काय होतं. आता या मनस्विनीला वाटतं की थोडं फ्लॅश मारावं कान्हासमोर. ती म्हणते, बाय द वे, धर्माधिकारी इंडस्ट्रीज नाव ऐकलंयस का? बाकीच्यांना तर माहिती असतं. जर आता गौतम काका, सखी आणि परशू मीनाक्षी एकमेकांकडे पाहू लागतात तर मनस्विनी कान्हाला म्हणते, हां, नशीलच ऐकलंस. कारण कान्हाला आश्चर्यच वाटतं. आणि हे मनस्विनी आता बढाईक्या मारत असते आणि कान्हाला म्हणते, ती कंपनी स्वतःहून आली माझ्याकडे चालवत. आता सखी गाल्यातल्या गाल्यात हसू लागते. तिला तिचा हसा कंट्रोलच नसतो. तर पुढे आता ही मनस्विनी सांगते कान्हाला, त्या कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर मिस्टर प्रीतम धर्माधिकारी, ही इज कोलॅबोरेटिंग विथ मी, सो गप्प बस, झिप इट. तर बघा मित्रांनो, आता कान्हा विचार करतो आणि म्हणतो, धर्माधिकारी, प्रीतम धर्माधिकारी, कोण आहे हा? कोण हा प्रीतम धर्माधिकारी? तर सखी काय करते, टेबलच्या खालून अशी कान्हाला अशी लात मारते. कान्हा तर सखीकडे बघतो तर सखी त्याला डोळे दाखवते आणि गप्प राहायला सांगते. ती कान्हाला इशारा करते. तर आता कान्हा म्हणतो, ओ अच्छा, ओके, तो का प्रीतम, हा, अच्छा मनस्विनी, तो काम करणार आहे का तुझ्यासोबत? अवघड आहे मग त्याचं आता. असं तो आता मनस्विनीचा तोंडावर पचका करतो. तर आता ही मनस्विनी कान्हाला म्हणते, जेव गपचूप, नवीन आहेस तू अजून. कान्हा आता सखीकडे बघतो, त्याचे डोळे वगैरे असे मिचकावतो आणि सखीला असं सॉरी म्हणतो इशाऱ्यातच. कोणाचंच लक्ष नसतं, सगळे आपापलं जेवण करत असतात आणि कान्हा काय करतो, गपचूप तो त्याचा मोबाईल बाहेर काढतो आणि या मनस्विनीला रेकॉर्ड करत असतो जेवताना. पण आता सखीचं लक्षच आता कान्हाकडे, ती असं बघत असते आणि सगळं ऑब्झर्व करते. आता सखीच्या एक्सप्रेशन्सवरून तिला प्रश्न पडतो की कान्हा मनस्विनीची रेकॉर्डिंग का करतोय. सखी आता तिच्या मनात म्हणते कबीरकडे बघत, काय चाललं या कबीरचं? ऑफिसला जातोय सांगून बाहेर पडतो पण ऑफिसला जात नाही. हा कुठे जातो, काय करतो, काहीच माहिती नाहीये. आता घरी आलाय पण आता पण जेवायचं सोडून मोबाईलमध्ये काहीतरी करत बसलाय. याचं बाहेर काही सुरू तर नाहीये ना. सखीच्या मनात आता वेगळाच डाऊट येतो. तिला वाटत असतं की कान्हा तिच्यावर चीट करतोय, पण तो तर आपल्याला माहितीच आहे. असो, आता सखीला असं का वाटतं, कारण कान्हा व्हिडिओ रेकॉर्ड करत असतो आणि तो स्माईल करत असतो. तर त्यानंतर कान्हाच्या मनात हे सुरू असतं की आता या खाण्याच्या व्हिडिओमुळे
या मनस्विनीच्या तोंडचा घास जाणार आहे. कान्हा त्याच्या मनात असं बोलत असतो. तर बघा मित्रांनो, इथे आता सीन शिफ्ट होतो. आता अपर्णाला कान्हाने तो व्हिडिओ पाठवला असतो. तर अपर्णा आता मांना म्हणतात, मा बघा कबीरने किती हुशारीने मनस्विनीचा व्हिडिओ काढून पाठवलाय आणि तो असं म्हणतोय की ती जसं खाते ना आणि जी खाते ना अगदी तशीच तेजस्विनीकडनं प्रॅक्टिस करून घे. तर काय होतं, मा आणि अपर्णा असं जेवायला बसले असतात. तर मा म्हणतात, छान, आता हे घर आहे की वर्कशॉप, आता काय आपण हेच खेळ खेळत बसायचे आहेत का? इतक्यात तिथे आता तेजस्विनी येते. तिने छान स्वयंपाक केला असतो. अपर्णा म्हणते, काय ग कशाला करतेस हे सगळं, घरात लोक आहेत की? त्यावर आता तेजस्विनी म्हणते, हो ग आहे, पण तुला तर माहिती आहे ना मला स्वयंपाकाची किती आवड आहे. मी रमते अगं स्वयंपाकघरात आणि तुला सरप्राईज द्यायचं होतं ना म्हणून केलं. आता अपर्णा खुश असते. पण आता माच्या चेहऱ्यावर काहीच एक्सप्रेशन्स नसतात. आता तेजस्विनी दोघींनाही अशी वाढते. जेवण सर्व करते आणि ती अपर्णाला म्हणते, खाऊन सांग कशी झाली. तर बघा मित्रांनो, अपर्णा पहिला घास घेणारच असते. तर मा म्हणतात, थांब अपर्णा. अपर्णा आता मध्येच थांबते आणि माकडे बघते. तर मा आता तेजस्विनीला म्हणतात, पहिला घास तू खा. तर आता अपर्णा म्हणते, मा तेजस्विनीने यात काही टाकलंय तुम्हाला असं वाटतंय का? तर मा म्हणतात अपर्णाला, माझा तिच्यावर विश्वास नाहीये. इथे कोण कोणासोबत लपंडाव खेळेल काय माहिती. जिथे मला अजून माझा नातू कबीर कळला नाही तर ही तर माझ्यासाठी बाहेरचीच आहे. मी का विश्वास ठेवू हिच्यावर? तर आता अपर्णा म्हणते, मा अहो नका ना असं बोलू. तर आता तेजस्विनी म्हणते, राहू दे अपर्णा, मा बरोबर बोलतायत. त्यांच्या आयुष्यात इतकं सगळं घडून गेलंय, आता त्या का विश्वास ठेवतील कोणावर? आणि तेजस्विनीला आता वाईट तर वाटत असतं, तिच्या डोळ्यात पण पाणी येतं. पण ती पहिला घास आता स्वतः खाते आणि सिद्ध करते की ती खरी तेजस्विनी आहे आणि तिने यात काहीच मिसळलं नाही. तर तेजस्विनीच्या डोळ्यात पाणी आलं असतं. आता अपर्णा तर स्माईल करते आणि माकडे बघते. पण बघा मित्रांनो काय होतं, तेजस्विनी माकडे बघते आणि म्हणते मा. तर मा आता उठून जातात काहीही न जेवता आणि तेजस्विनीकडे बघत म्हणतात, मला भूक नाहीये. म्हणजे मा थोडं अतिच करते. आता तर तेजस्विनीने जेवण पण दाखवलं, स्वतःला प्रूव्ह पण केलं, तरी मा तिथून उठून जातात. तेजस्विनीला खूपच वाईट वाटतं. आणि मित्रांनो, आजचा भाग इथे संपतो. पण उद्याच्या भागात आपण पाहणार आहोत. खूप दिवसापासून तो प्रोमो दाखवतायत आणि तेजस्विनी तिचं काम करते आणि मनस्विनी काहीतरी कारण काढून रात्रीची 2 वाजता बाहेर पडते आणि आता हॉस्पिटलमध्ये ती जाऊन तिचं रक्त देते. तिथे आता थोड्याच वेळात सखी येते ते रक्त कलेक्ट करायला. पण काय होतं मित्रांनो, ती जी मनस्विनी आहे ती तिच्या गाडीची चावी विसरणार आहे आणि त्यानंतर ती परत येणार आहे. सखी आता पटकन त्या बेडखाली लपते. चावी आता खाली पडते आणि मनस्विनी ती चावी उचलायला खाली झुकणार आहे. तर आता ही मनस्विनी सखीचा खेळ पकडू शकेल का हे आपल्याला उद्याच्या भागात कळेल. आजचा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आपला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी खूप खूप धन्यवाद. भेटूया उद्या अशाच एका धमाकेदार एपिसोड सोबत.